नंबर 13 जब्बू दादा। नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी। आपण जाणून घेणार आहोत नवीन जी मार्केटमध्ये नुकतीच आवक सुरू झाली आहे सोयाबीनची। या ठिकाणी आपण सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊया पुढे बीडद्वारे। व आडत दुकानदार आहे त्यांचे बी अनुभव आपण व्हिडिओमध्ये पुढे ऐकूया। आता नुकतीच या ठिकाणी सतसाहेब नानक या ठिकाणून बीटीला सुरुवात झाली आहे। दररोज वेगवेगळ्या ठिकाणून बीटीला सुरुवात होती, कारण की प्रत्येक आडत दुकानदाराला न्याय मिळावा, प्रत्येक शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा, त्यासाठी आपण आता बीटद्वारे बघूया की या सोयाबीन काय भाव जाती। पुढे शेतकऱ्याचे बी अनुभव व्हिडिओमध्ये ऐकूया। बोलो सिर्फ हाँ भैया लिखो भैया लिखो ये हाँ भैया लिखते हाँ भैया लिखते भैया लिखते हाँ भैया लिखते हाँ भैया लिखते भैया लिखते भैया लिखते हाँ भैया लिखते हाँ भैया लिखते भैया लिखते हाँ भैया लिखते हाँ भैया लिखते हाँ 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 हाँ 50 51 75 हाँ 75 हाँ 4300 हाँ 4300 हाँ 4300 पवन माल चांगला आहे 4300 हाँ 4300 शैलेश सेठ माल बढ़िया है हाँ 4300 अभी से 19 20 हाँ 4300 हाँ 4300 हाँ करो हाँ 4300 हाँ 4300 सब डिस्कंटे बोलो पहिलं हाँ 4300 26 या ठिकाणी नुकतेच आवक आले आहे 20 पोते आहे व शेतकऱ्यांना नुकताच माल आला आहे, नवीन माल। बीडद्वारे आपण या ठिकाणी भाव जाणून घेत आहोत। हाँ 4300 हाँ एक हाँ 4300 पुढे आपण शेतकऱ्याचे अनुभव ऐकूया, तसेच व्यापारी वर्गाचे बी अनुभव ऐकूया व्हिडिओमध्ये, व तसंच जे आडत दुकानदार आहेत त्यांचे बी अनुभव व्हिडिओमध्ये पुढे ऐकूया। या ठिकाणी बीडद्वारे बघत आहोत आपण जालना कृषी उत्पन्न बाजार समिती। माल सुका माल है पूरा आहे ना आहे। 4328 जगदीश एकावन हाँ 43 52 हाँ 43 52 हाँ 43 52 हाँ 43 52 हाँ 43 हो बोलायचे कोणाला 43 52 डॉक्टर साहेब 43 52
हा 4352 हा 52 4352 हा 4352 हा 53 हा 4353 हा मामाजी बाप लावा काय भाव लागला शेठ? 4353 ठिकाणी आपण जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया जे सोयाबीनला काय भाव लागले. जी सोयाबीन आहे सध्या समजा जे शासनाचा निकष आहे त्यानुसार सोयाबीन 4892 विकायला पाहिजे कुंटली, पण ही जी रेट कमी विकली तर का कमी विकली समजा हे आमच्या जे पीक पाणी प्रेक्षक आहे शेतकरी बांधव त्यांना सांगा. याचं मुख्यतः कारण असं आहे की आता हा नवीन आलेला माल आहे, याच्यामध्ये ओलावा भरपूर असल्यामुळं त्याचं जे घट येणार आहे भविष्यामध्ये त्या घटच्यानुसार हे भाव अगदी बरोबर आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आता जशी आवक वाढेल त्या पद्धतीनं खरीददारही तयार होईल आणि आणखीन सरकारचे बी काही धोरणं अजून जर वाढले, कुठं निर्यात धोरणं वाढले तर 100% सोयाबीनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पण सरकार मायबापाला ही विनंती आहे की आता येणारं क्रॉप चांगला आहे आणि शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे पडतील याची पूर्ण खात्री आहे. पण सरकारने थोडंसं याबद्दल शेतकऱ्याचे चांगले धोरण जर अवलंबले तर आमचा शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या अनुभवानुसार सरकारनं कोणते धोरणं अवलंबावे जेणेकरून शेतकऱ्याला 2 पैसे फायदा होईल व शेतकरी सुखी होईल? ह्या वर्षी येणारं काळ शेतकऱ्याच्या खूप चांगल्या आशा आणि अपेक्षा घेऊन आलेला आहे. बळीराजांना खूप कष्ट करून सनी माल पिकवलेला आहे आणि योगायोग निसर्गाची चांगली कृपा झालेली आहे. या कृपामध्ये जर शेतकऱ्याचे जर पुरवठा वाढला आणि मागणी कमी झाली तर भाव पडतात. परंतु मला सरकारला विनंती आहे जर भाव पडले तर शेतकऱ्याला भावांतर फरकामध्ये पैसे देण्याची विनंती करावी की जेणेकरून शेतकऱ्याला ठरल की मी हा पीक घेतला आणि मला त्याचे पूर्ण पैसे मिळतील. त्या पद्धतीने जर सरकारला कळकळीची विनंती आहे आम्हाला फ्री काही देऊ नका, कोणतंही अनुदान देऊ नका, पण याच्यामध्ये जर आमच्या शेतकऱ्याला भावांतर फरक जर दिला तर 100% शेतकरी हा खुशी झाल्याशिवाय राहणार नाही याची मी पूर्ण ग्वाही देतो. बरं, या ठिकाणी छानपैकी आपल्याला माहिती दिली. या ठिकाणी शेतकरी बांधव सोबत नसल्यामुळे आपण त्यांचे अनुभव ऐकू शकलो नाही व शेतकरी बांधवांना एक सूचना आहे की त्यांनी आपला माल 10 वाजच्या अगोदर आणला पाहिजे मार्केटमध्ये जेणेकरून आपल्या मालला हराशी लागते व 2 पैसे भाव चांगला मिळतो. व या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान 2-3 दिवस मोठा बंद राहणार आहे याची नोंद घ्यावी.